महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे तो बघून सर्वसामान्य माणूस सुद्धा चक्रावून जाईल अशी परिस्थिती आहे। एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं पर्यावरण, इंधनाची बचत आणि अगदी व्हीआयपी संस्कृती कमी करण्यासाठी विमानांचा वायफळ प्रवास टाळण्याचा, साधेपणाने जगण्याचा सल्ला देत आहेत। पण दुसरीकडे राजकारणात जेव्हा सत्ता टिकवायची असते तेव्हा विरोधकांचे खासदार फोडायचे असतात, तेव्हा हेच सल्ले, हेच नियम आणि हेच आदर्श एका रात्रीत हवेत विरून जातात की काय, असा मोठा प्रश्नचिन्ह आता सध्या उभं राहिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एका विमानाचा फोटो टाकलाय आणि राऊतांच्या मते महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी चक्क रात्रीच्या अंधारात विमाने धाडण्यात आली आणि प्रत्येक खासदाराला 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जातोय। हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक, घृणास्पद आणि लोकशाहीची थट्टा उडवणार आहे। यात शंका नाही। आता या संपूर्ण प्रकरणाची मूळ गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं सविस्तर जावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी भाषणांमधून सांगतात की देशात पारदर्शकता हवी, पैशांचा अपव्यय थांबला पाहिजे। डिजिटल इंडियाच्या युगात व्हीआयपी नेत्यांनीही सर्वसामान्यांसारखं राहावं, रेल्वेनं किंवा रस्ते मार्गाने प्रवास करावा, जेणेकरून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होणार नाही, असे संदेश दिले जातात। पण जेव्हा जेव्हा राज्यात किंवा देशात सत्तातराचे वारे वाहतात तेव्हा अचानक चार्टर्ड विमानांची मागणी प्रचंड वाढते। मग सामान्यांना विमानाचं तिकीट परवडत नसताना या राजकीय नेत्यांसाठी एका रात्रीत स्पेशल प्रायव्हेट जेट्स कुठून उपलब्ध होतात, हा मोठा संशोधनाचा विषय। संजय राऊत यांनी आरोप केलाय की अपना सपना मनी मनी असं म्हणत राजकारणात पैशांचा महापूर आणला गेलाय। खासदार फोडण्यासाठी संपूर्ण देशभरात सध्या एक मोहिमेची चर्चा आहे, ज्याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलंय। या ऑपरेशन अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत आणि त्यांना दिल्लीत सुखरूप पोहोचण्यासाठी या चार्टर्ड विमानांचा वापर केला जात असल्याचा दावा राऊतांनी केलाय। राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये नांदेड विमानतळाचा उल्लेख केलाय। त्यांचं म्हणणं असं आहे की नांदेडच्या विमानतळावर रात्रीच्या वेळी एक खासगी चार्टर्ड विमान गुपचूप उतरतं, कुणालाही कानोकान खबर न लागू देता। ऑपरेशन टायगरच्या नावाखाली तिथून 2 खासदारांना रात्रीतून उचललं जातं आणि विमानाने रवाना केलं जातं। हा सगळा प्रकार उजेडात आणताना राऊतांनी संबंधित खासदारांवर अत्यंत बोचरी आणि धारदार टीका केली आहे। त्यांनी लिहिलंय की ज्या नेत्यांची एकेकाळी साधी रिक्षानं फिरायची अवकात नव्हती, जे साध्या गाडीनं प्रवास करू शकत नव्हते, ते आता प्रायव्हेट जेटनं फिरायला लागले। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावावर, शिवसैनिकांच्या रक्तघामावर हे लोक निवडून आलेत आणि खासदार बनलेत, पण खासदार होताच निष्ठा विसरून स्वतःची किंमत लावून बसलेत, असा राऊतांच्या टीकेचा रोख आहे। प्रत्येक गोष्टीचा हिशोब जनता आणि शिवसैनिक वेळेवर पूर्ण व्याजासकट वसूल करतील असा सज्जड दमही त्यांनी दिलाय। या पळपुट्या नेत्यांना ते डरपोक कोल्हे असं म्हणाले असून डरपोक कोल्ह्यांच्या या पळवापळवीला ऑपरेशन टायगर का म्हणतायत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी, दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस अशा गंभीर संकटांशी 2 हात करते, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची खरेदी विक्री करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आकडे हवेत तरंगतायत। 15 कोटींचा तर फक्त ॲडव्हान्स आहे, मग पूर्ण किंमत किती असेल हा विचारच सामान्य माणसाला चक्रावून टाकणार आहे। जेव्हा देशाचे सर्वोच्च नेते लोकांना साधेपणाचे धडे देतात आणि त्याच वेळी त्यांच्याच पक्षाच्या किंवा युतीच्या राजकारणात खासदार फोडण्यासाठी विमानांची पाखरं सोडली जातात, तेव्हा राजकीय नैतिकतेची व्याख्या नेमकी काय हा प्रश्न निर्माण होतो। या संपूर्ण गोंधळात ज्या खासदारांची नावं चर्चेत आली आहेत त्यांनी आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आपण हिंगोलीतच सुरक्षित असल्याचं सांगितलं असलं तरी आपल्या गैरहजेरीत काही लोक आपली खोटी सही करून दिल्लीत खेळ करू शकतात अशी भीती व्यक्त केल्याचं समोर आलंय। यावरून हे स्पष्ट होते की पडद्यामागे खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत। ठाकरे गटाचे संसदीय नेते अरविंद सावंत यांनी तर थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहून विनंती केली आहे की जर आमच्या पक्षाचा कोणताही खासदार किंवा गट स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा घेऊन आला तर त्यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची अधिकृत बाजू ऐकून घेण्यात यावी। कायद्याची पळवाट शोधून पक्षांतर करण्याचे प्रयत्न कसे हाणून पाडता येतील यासाठी ठाकरे गटानं आत्तापासूनच कायदेशीर तटबंदी उभारण्यास सुरुवात केली। शेवटी मुद्दा असा येतो की डिजिटल इंडिया आणि नैतिक राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या या देशात लोकशाहीचा स्तर कुठे जाऊन पोहोचलाय। विमानाचा प्रवास टाळा, प्रदूषण रोखा, पैशांची बचत करा हे सल्ले फक्त सर्वसामान्य नागरिकांनीच पाळायचे का? नेत्यांना जेव्हा स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असतो, सत्ता काबीज करायची असते किंवा बहुमताचा आकडा गाठायचा असतो, तेव्हा हे सगळे नियम किंवा उपदेश कचऱ्याच्या डब्यात फेकले जातात। नांदेडच्या विमानतळावर उतरलेलं एक खासगी विमान आणि राऊतांनी लावलेला 15 कोटींच्या ॲडव्हान्सचा आरोप हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत कुरूप आणि भयानक वास्तवाकडे बोट दाखवत आहे। लोकशाही जनतेने मत देऊन निवडून दिलेले प्रतिनिधी जर अशा प्रकारे एका रात्रीत विमानानं गायब होणार असतील तर मतदारांच्या मताला काही किंमत उरते का?
हाच खरा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.